स्मरण जय जय राम. आपण काल काय पाहिलं तर मनुष्याच्या जीवनाचं लक्ष काय असावं, काय असलं पाहिजे. आपल्याला परमभाग्यानं मनुष्याचा जन्म मिळाला. तो जन्म मला कशासाठी दिला, माझ्या या जीवनातलं प्राप्तव्य काय आहे, अंतिम समाधानाची प्राप्ती कशा पद्धतीनं होईल. अंतिम समाधान म्हणावं किंवा आत्मदर्शन म्हणावं, आत्मप्राप्ती म्हणावं, शब्द काही असो, पण अंतकाळी किंवा जीवनामध्ये समाधान मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, काय लक्ष असलं पाहिजे जीवनाचं. आणि त्या लक्ष्याकडं प्रवास करत असताना, तो प्रवास करत असताना, त्या लक्ष्याकडं जात असताना आपल्या जीवनातली आपली आचरणं कसं पाहिजे. आपण साधन करतो, नामस्मरण करू शकतो, पण नामस्मरण करताना, साधना करताना माझं आचरण कसं पाहिजे. माझ्या जीवनात अनेक टप्पे आहेत. बालपण आहे, तरुणपण आहे, म्हातारपण आहे. काही गोष्टी तरुणपणात कळतात, काही गोष्टी म्हातारपणात कळतात. कारण काळ हा कुणासाठीही थांबत नाही, तो सतत पुढं जात असतो. लहानपणीचा काळ आत्ता आपण आणावा असं जर म्हटलं तर ते आणता येत नाही. आणि सर्वसाधारण मनुष्य कधी वर्तमानात जगत नाही. आपण नेहमी भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये असतो. आपण राहतो वर्तमानात, पण आपण नेहमी भूतकाळात असतो, भविष्यकाळात असतो. पुढं काय होईल, काल काय झालं. म्हातारी माणसं असतात ना, ती नेहमी भूतकाळात रमलेली असतात. आमच्या वेळेला असं होतं. त्या काळाची आठवण करून काही उपयोग पण नसतो. महाराज म्हणाले, कुणाचं जीवन चांगलं आहे, फार सुंदर सांगितलं. त्याचंच जीवन चांगलं आहे ज्याला असं वाटतं किंवा ज्याला असं वाटत नाही की असं केलं असतं तर बरं झालं असतं, मी इंजिनियर झालो असतो तर बरं झालं असतं, मी डॉक्टर झालो असतो तर बरं झालं असतं, असं ज्याला वाटतं त्याचं जीवन समाधानात जाऊ शकत नाही. कारण जे जे माझ्या प्रारब्धामध्ये आहे, माझं शिक्षण असो, माझं बौद्धिकता असो, माझं बाकीच्या सगळ्या बऱ्याच गोष्टी त्या त्या कर्माप्रमाणे, त्या त्या प्रारब्धाप्रमाणे, संचित क्रियामान या ज्या कर्मफलाप्रमाणे ते येत असतात. पण मला जे आज जीवन महाराजांनी दिलेलं आहे आणि ह्या जीवनातली कमाई काय आहे आपली, आपल्याला आपल्या जगण्यावर, आपल्या जन्मावर अभिमान वाटावा अशी एक गोष्ट आहे आपल्याकडं. तुम्ही जन्माला येऊन काय केलं असं जर कोणी विचारलं, किंवा तुमच्या भाग्याचा क्षण कुठला आहे, तुमच्या जीवनात आनंदाचा, तर एकच क्षण, महाराजांची भेट, गुरुची भेट हा सर्वोच्च क्षण आहे. आणि ती एकदा भेट झाली, ते एकदा भेटले की माझं संपलं, झालं. ह्याच्याशिवाय भाग्य दुसरं असू शकत नाही. ह्याच्याशिवाय चांगलं जीवनात आणि काय यायचं आहे. ते भेटले म्हणजे काय. महाराजांना एकदा कुणी विचारलं, महाराज तुमची आठवण म्हणून काहीतरी एक वस्तू द्या आम्हाला. महाराजांना डोळ्यात पाणी आलं, महाराजांचा कंठ भरून आला. महाराज म्हणाले, अरे तू काय मागतोस, मी तुला माझा प्राण दिलेला आहे आणि काय द्यायचं आहे म्हणे, मी तुला माझा प्राण दिलेला आहे. असे गुरु जर, असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आहे तर आपल्याला कमी काय आहे. सतत आपण का म्हणतो की आमचं काय. अरे आपण जेव्हा असं म्हणतो की चाललंय बरं, तेव्हा कळत न कळत त्यांचा अपमान करतो. मोरारजी शेठ नावाचे ग्रस्त यायचे महाराजांकडं मलाडला. त्यांच्या व्यापारामध्ये थोडंफार नुकसान झालं. ते फार आनंदी असायचे. ते महाराजांकडे आले, म्हणाले, महाराज मला नामात मस्त ठेवा. महाराज म्हणाले, मला हे आवडतं.
परिस्थिती कशीही आली तरी येऊ दे ती, पण तुम्ही आहात ना. एक बाई महाराजांकडे आली, अतिशय गरीब होती, पण तिचं घर जळालेलं होतं. घराला आग लागलेली होती, घर जळालेलं होतं, सगळं गेलं होतं. ती महाराजांकडे आली. महाराजांना तिला पाहिल्यावरच डोळ्यात पाणी आलं. महाराजांचं अंतःकरण आईचं होतं. तिला पाहिल्याबरोबर काय परिस्थिती आली म्हणाले तुझ्यावर. तेव्हा ती म्हणाली, महाराज तुम्ही कशाला वाईट वाटून घेता. तिनं गळ्यातलं मंगळसूत्राला हात लावला, म्हणाली हे जोपर्यंत अशी 10 घरं पेटली तरी मी घाबरत नाही. तसं म्हणाले, माझ्याकडे नाम आहे ना, मग परिस्थिती कशी येऊ दे, नाम आहे ना माझ्याकडे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मला बाकी काही आहे नाही प्रश्न नाही आहे, ते आहेत ना, मग कोणी नसलं तरी चालेल. अशा पद्धतीनं आपला जेव्हा धारणा पक्की होईल तेव्हा आपलं जीवनाच्या लक्ष्याकडं आपलं पाऊल पहिल्यांदा पडायला सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण सर्वसामान्य जीवन जगतो. रामानं पण सर्वसामान्य जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे ह्याची एक धर्माची ती रूपरेषा आखून दिली. राम काय होते आणि रामाना जीवनामध्ये रामाचा आदर्श का घ्यायचा असतो. कारण रामाची जर प्राप्ती व्हायची असेल तर पहिला सद्गुण रामाचा मला इथं घेतला पाहिजे, म्हणजे रामरायाची मातृपितृभक्ती. माझ्याकडं माझे एक मित्र आले होते. ते फॉरेनला निघालेले, पण ते निघालेले मुलीकडं 7-8 महिने राहायचं होतं. कुठल्याही नातेवाईकांशी फारसे काही संबंध नाहीत. मग आईवडिलांना आमच्याकडे तिथे सावली केअर सेंटर आहे, तर आईवडिलांना त्या केअर सेंटरमध्ये ठेवायचा त्यांनी निर्णय घेतला. आणि जेव्हा आम्ही गेलो त्यांच्याबरोबर गाडीतून, तर ते वर त्या ऑफिसमध्ये चौकशी करायला गेले, काय विचारायला गेले, त्याचं काय फी आहे वगैरे सगळं. तेव्हा आई वडील बसले होते गाडीत. मुलांनी गाडी लॉक केली होती, AC बंद होता, आत त्यांना गरम होत होतं आणि ते अतिशय गलितगात्र होऊन बसले होते. म्हणजे एखादं घाबरलेलं पक्षी पारध्याच्या जाळ्यात सापडल्यावर जशी त्याची अवस्था होते ना तशी. कारण मुलं 6 महिन्यानंतर परत येतील की नाही ही पण त्यांना खात्री वाटत नव्हती. आम्हाला न्यायला येतील की नाही इथून. वृद्ध स्वतःहून काही करू शकत नाही, कुठं जाऊ शकत नाहीत, काही करू शकत नाहीत. मी बाहेर आलो, मला काय जीवन आहे माणसाचं. जो आपल्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही, सांभाळायचं जाऊ दे, तो कर्तव्य म्हणून सांभाळतो का प्रेम म्हणून सांभाळतो. रामाचं म्हणतात की रामाची मातृपितृ भक्ती आहे. मग आपल्या जीवनामध्ये माझ्या आईवडिलांशी मी कसा वागलो, आजपर्यंत आईवडिलांशी आम्ही कसं वागतो, ते उदाहरण बघितल्यानंतर मग आपल्याला का साध्य साधत नाही, आपल्याला का समाधान मिळत नाही. आपण किती लोकांचे अंतःकरण दुखवत चाललेलो आहोत. कारण शास्त्र सांगतं, जो आईवडिलांचा अपमान करतो तो कधीही सुखी राहू शकत नाही. दशरथानं रामाला कधी वनात जा असं सांगितलं नव्हतं, तरी सुद्धा पितृ आज्ञाप्रमाण भरत बोलवायला गेला तरी राम म्हणाले की नाही, वडिलांची आज्ञा आहे ती मला पाळली पाहिजे. एका मुलाला सांगितलं होतं की रोज आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा. त्याची ड्युटी अशी असायची की तो पहाटे 3ला उठायचा आणि 4:45 वाजता तो निघायचा घरातून. तो आईवडिलांना उठवायचा, उठा मला नमस्कार करायचा तुम्हाला. असंही उपयोगाचं नाही. ही काही भक्ती नाही म्हणत. असं नाही आहे की आईवडिलांना म्हणजे रोज तुम्ही
पण कधीतरी म्हाताऱ्या माणसांशी बोललं पाहिजे, कधीतरी कसे आहात तुम्ही विचारलं पाहिजे, तुमचं कसं चाललं. त्यांना अपेक्षा तेवढीच असते. आजकाल आपण त्या गोष्टी विसरत चाललो आहे. आपल्या हातात माळ आहे, पण आपली वृत्ती मात्र कलंकित झाली. त्या बाबतीत आपल्या वृत्तीत सुधारणाच होत नाही. म्हणून आम्ही सतत सुखाच्या शोधात फिरतोय. का साधत नाही? माझं कुठं चुकतंय? कधीतरी आपण आतलं चिंतन केलं पाहिजे की का होय, मी जीवनामध्ये माझं कुठं राहिलंय का, काहीच राहिलंय का, माझ्याकडून काय दुखवलं गेलं का. आपलं जन्मदाते आहे, ज्यांनी मला या पृथ्वीतलावर हा जन्म दिला, मला या जगामध्ये आणलं, मला मनुष्य म्हणून जन्माला घातलं, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या बालपणामध्ये माझं शिक्षण करण्यासाठी त्यांनी अतोनात आपली गैरसोय करून आम्हाला कष्टानं शिकवलं, आम्हाला पूर्ण सामर्थ्यवान केलं, आमच्या पायावर उभं राहायला शिकवलं. त्या आईवडिलांना आम्ही दुखवतो. मुलं अमेरिकेत असतात, कॅनडात असतात, इकडं असतात, ते ऑनलाईन पैसे पाठवतात. आम्ही करतो आईवडिलांना, आमचं लक्ष आहे त्यांच्याकडे. कसं होणार? त्यांना बोलायला कोण नाही. पुण्यामध्ये मी असं ऐकलं की आता पुण्यामध्ये असं एक हे आहे, एक संस्था अशी आहे की जो म्हातारे लोक जी एकटी घरात राहतात त्यांच्याशी दर आठवड्याला जाऊन त्यांच्याशी बोलायचं, त्यांना ट्रिपला घेऊन जायचं आणि त्याचे पैसे ते त्यांच्या मुलांच्याकडनं ते घेतात. म्हणजे त्यांचं सगळं मनोरंजन करायचं. म्हणजे मनोरंजन, आईवडिलांना समाधानी मनोरंजन करण्यासाठी भाड्यानं आपण लोक आणतो. त्यानं कसं होईल मनोरंजन? त्यांच्या मनातल्या व्यथा. कधीतरी वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे तिथे. आई वडील म्हातारे वाट बघत असतात, कधीतरी येईल मुलं, कधीतरी भेटतील आपल्याला, कधीतरी विचारतील. ही परिस्थिती भयानक आहे. मग ज्याला ते साधायचं आहे ना, हे आम्हाला साधे साधे नियम, साधे साधे ह्या गोष्टी आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. मी माझ्या घरामध्ये कसा वागतो, आणि मी माझ्या घरात कसं वागतो त्याच्यावर माझं एक व्यक्तिमत्व तयार होतं. मग ते कळू शकतं. आपण घरामध्ये कसंही वागतो आणि बाहेर आम्ही फार मोठं काहीतरी दाखवतो, ही स्वतःची फसवणूक आहे. म्हणून रामाची जी मातृपितृभक्ती ही आदर्श आहे. रामाने वडिलांचा शब्द कधी मोडला नाही, मातेचा शब्द कधी मोडला नाही. जेव्हा चित्रकूटावर गेले, सर्व अयोध्यावासी, घरातली सगळी मंडळी, सगळ्या आया आणि रामरायाचं दर्शन झालं, चित्रकूटावर गेले, राम पुढं आले. वसिष्ठांच्या नंतर पहिला नमस्कार जर रामाने कुणाला केला असेल तर तो कैकेयी मातेला केला, कैकेयीला केला. तिनं त्याला वनात जा म्हणून सांगितलेलं असून सुद्धा कारण काय हे त्यांनी कधी विचारलं नाही. पण तिनं पहिला नमस्कार तिला केला, कारण भरताच्या मनातून ते शल्य काढायचं होतं रामाला. त्याच्या मनात जी त्याच्या आईविषयी आढी बसली होती ती काढण्यासाठी रामाने ही कृती केलेली आहे. अतिशय सरळ. आई वडील चुकत असतील, काय फार मोठा गुन्हा करतात का? ते चुकले असतील. काही असं वय असतं की त्या वयामध्ये लहान मुलासारखं असतात ते. काही वेळा बोलावायचं काय कळत नाही, किती खावं हे कळत नाही. ह्या बाबतीत भाऊसाहेबांचं मला खूप छान, भाऊसाहेब फार. एक दिवस भाऊसाहेबांनी महाराजांना विचारलं, महाराज मला आता का ठेवलं आहे? त्यावेळेला भाऊसाहेबांचं 90 उलटून गेलं होतं. महाराजांनी विचारलं, भाऊसाहेब काय झालं? नाही म्हणाले, आता की आता रात्री कंट्रोल राहत नाही, धोतर ओलं होतं, सगळं सुनेला करावं लागतं, घरच्यांना त्रास होतो.
मला कशाला ठेवलं महाराज? महाराज एवढंच म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही समाधानी आहात ना? हो म्हणाले. मग अशाही अवस्थेत समाधानी राहता येतं हे दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलं आहे. तात्यासाहेबांनी सांगितलं की त्यांच्या आई म्हणजे सगळ्यात त्यांचं पहिलं प्रेम जर होतं तर ते त्यांच्या आईवडिलांच्यावर होतं म्हणाले. आईवडिलांना ते कधी नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नव्हते, कधी त्यांच्यासमोर मोठ्यानं बोलले नाही. त्याशिवाय नाही ह्या गोष्टी होत. महाराज जर आपल्या घरी यायचे असतील तर आपलं घर कसं असलं पाहिजे हा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी घरी यायचं असेल तर आपलं घर किती स्वच्छ पाहिजे. म्हणून रामरायाची मातृपितृ भक्ती जी आहे, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आई वडील आहेत ना ते आहेत हे बरं आहे. मोठं कोणीतरी असलं पाहिजे, नातवंडांना गोष्टी सांगणारं कोणीतरी पाहिजे. मोठी माणसं घरात असली की काहीतरी बंधन असतं आपल्याला. ते काही करोत न करोत त्यांचं जीवनामध्ये त्यांनी आम्हाला काय केलं, त्यावेळेला आम्हाला काहीच दिलं नाही, अशा तक्रारी नाही करायच्या. कसंही असू दे, त्या परिस्थितीत तो मनुष्य योग्यच वागत असतो. पण आपण कधीही त्यांचा अनादर करू नये एवढं आपण शिकलं पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या विषयी आपल्याला अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. नाही तर गेल्यावर श्राद्ध 200-300 लोकांना जेवायला बोलून काही उपयोग होत नाही त्याचा. तर रामाचा हा पहिला सद्गुण आहे की रामाची मातृपितृभक्ती. दुसरं रामाचं आपल्या भावांच्यावर बंधुप्रेम. रामाचं आपल्या भावंडांच्यावर अतिशय प्रेम असायचं. राम जेव्हा खेळायचे ना तेव्हा ते मुद्दाम हरायचे, कारण भरत रडायचा. राम म्हणायचे भरत जिंकला बरं का, कारण भरत जिंकला बघून आई मला खूप आनंद झाला, आणि ते मुद्दामून हरायचे. रामायणातलं बंधुप्रेम जर बघितलं तर लक्षात येईल आपल्याला चित्रकूटावरचा जो प्रसंग घडला. वसिष्ठाने, जनकाने, सगळी मंडळी तिथं असताना रात्रीच्या वेळेला 2 भावांच्या मधला वाद मिटवणं चालू आहे. वाद काय होता? भरत म्हणतो की रामाने सिंहासन परत ग्रहण करावं. राम म्हणतात मी वडिलांच्या वचनाला प्रतिबद्ध आहे, मला ते सिंहासन मी येणार नाही तिकडे. कुणी खुर्चीवर बसावं याच्यासाठी वाद नव्हता. तुम्ही आधी बसा किंवा तुमचा अधिकार आहे, मोठ्या भावाचा अधिकार आहे, त्यासाठी लहान भाऊ भांडत होता. कारण आपल्याला कल्पना असेल जेव्हा भरताने चित्रकूटाकडे प्रवास सुरू केला, गुहकाकडे आल्यानंतर भरद्वाजा ऋषींच्या आश्रमात आले. भरद्वाज मुनींच्या आश्रमात आल्यानंतर भरद्वाज मुनीने ठरवलं की भरताची परीक्षा घ्यावी की त्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे. तो चतुरंग सैन्य घेऊन आलेला आहे, त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते पाहावं. म्हणून त्यांनी आपल्या सामर्थ्यानं अनेक गोष्टी निर्माण केल्या. भरतासाठी ती झोपडी बांधली होती, त्या झोपडीमध्ये अनेक प्रकारच्या सुखसोयी वस्तू ठेवल्या आणि भरताला सांगितलं की तुम्ही आता राजे आहात, तुम्ही इथं शयन करा, तुमच्या सगळ्या सेवेची दासदासींची व्यवस्था. भरत हसले, तिथून उठले आणि त्यांनी फक्त भरद्वाजानं विचारलं दादा कुठं झोपत होता इथं आल्यावर. ते म्हणाले इथं वडाच्या झाडाखाली दर्भ घालून दर्भावर शयन केलेलं आहे. आणि काय तर तो वडाचा चीक काढला, आपल्या केसांना करून त्याच्या जटा केल्या. भरत तत्क्षणी उठले,
कारण अयोध्येपासून ते भरद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत भरतानी चालत तो प्रवास केलेला आहे आणि पायात त्यांच्या काहीही नाही आहे. भरत तिथे गेले, त्यांनी जटा बांधल्या, दर्भासनावर झोपले. अखंड सीताराम 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 मुखातून स्मरण चाललं होतं, डोळ्यातून पाणी येत होतं. अतिशय अवस्था भरताची वाईट की दादा मला क्षमा करेल की नाही, कारण मला हे काहीच माहीत नव्हतं, माझ्या आईनं हे काय केलेलं आहे, मला कल्पना नव्हती. नंदीग्राम म्हणून मला बोलवलं, म्हणजे तिकडनं ह्याच्या मामाकडून मला बोलवलं गेलं. वडील गेलेले सुद्धा दशरथाला भरताला कल्पना नाही. जेव्हा त्यानं अयोध्येत प्रवेश केला तेव्हा त्या अयोध्येमध्ये असं एक मंदिर होतं की जिथं पूर्वजांचे सगळे तसबिरी लावलेले होते. त्याच्यात राजा दिलीप, राजा सगर, राजा रघु, जेवढे म्हणून अयोध्येचे राजे होते झालेले, त्यांच्या तसबिरी लावल्या होत्या. तिथं त्यांना आरती ओवाळायची होती. भरत आत गेले, आरती ओवाळता ओवाळता पुढं आले. समोर बघितलं तर दशरथांचा तसबीर दिसली. हे काय, इथं ते कसे? तेव्हा दूतांनी सांगितलं की दशरथ राजाने देह ठेवलेला आहे. तेव्हा हातातला आरती तशीच खळखळ पडली. दादा कुठं आहे? मग पुढचं सगळं सांगितलं. त्या क्षणी भरताची जी अवस्था होती तीच अवस्था भरद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत येस तोपर्यंत त्याच व्यथेमध्ये पोटात अन्नाचा कण नाही. तसेच रामाला भेटायला, रामाच्या दर्शनासाठी भरत निघाला. रामरायाच्या स्मरणामध्ये ते दर्भावर झोपले. सकाळी उठले. भरद्वाज मुनींना विचारलं, राम माझी आठवण काढत होता का हो? भरद्वाज मुनीने त्याला एक गोष्ट सांगितली की मी इतकी वर्ष तपश्चर्या करतो इथे वनामध्ये. मी विचार करत होतो या तपश्चर्याचं फळ काय? तर रामदर्शन. वनामध्ये जाताना, चित्रकूटाकडे जाताना राम इथं राहिले, मला रामरायाचं दर्शन झालं, ते फळ मिळालं. पण मी पुढं आणि विचार केला की रामदर्शनाचं फळ काय आहे? तर भरता, तुझं हे वैराग्य पाहिलं, तुझ्या भावावरचं प्रेम पाहिलं, तर रामदर्शनाचं फळ भरतदर्शन आहे. आपण बंधुप्रेमाबद्दल बोलतो. आणि म्हणाले, जेव्हा राम सकाळी उठल्यानंतर अर्घ्य द्यायचे, स्नान झाल्यानंतर त्या तमसा नदीमध्ये अर्घ्य देताना भरद्वाज मुनी त्यांना काही संकल्प सांगत होते. तेव्हा ते येतं ना संकल्पात, भरतखंडे भरतवर्षे. ते भरत आल्यानंतर रामानं मूर्छा आली. शब्द ऐकला तो भरत, रामाला मूर्छा आली. माझा भरत कसा असेल? रडायला लागले राम. हे जेव्हा भरद्वाजाने भरताला सांगितलं की राम इतकी तुझी आठवण करतात, इतकं तुझ्या आठवणीनं तळमळतात, तेव्हा भरत तिथूनच रडत पुढे गेले. चित्रकूटाकडे प्रवास सुरू झाला. भरताचं आणि रामाचं जेव्हा अयोध्येत रावणाचा वध करून परत आले, तेव्हा भरत असे कृश झाले होते की बघा, वनवासात राहून वनजीवन जगणं हे जरासं तरी सोपं आहे, पण राजमहालात राहून वनजीवन जगणं हे फार कठीण आहे. ते भरताचं आहे. म्हणून भरताची तपश्चर्या मोठी आहे. असं करत करत भरत चित्रकूटावर आले. दोघांचं हे सुरू झालं. रामरायांनी त्यांना पादुका दिल्या. ते म्हणाले, दादा पादुका मी ठेवेन तुझ्या, त्याची पूजा करेन, पण 14 वर्षानंतर एक दिवस जरी वेळ झाला तरी मी स्वतःला आत्मदहन करून घेईन.
हे राज्य तुझं आहे. राम म्हणत होते हे राज्य तुझं आहे. भरत म्हणतात हे राज्य तुझं आहे. आणि जेव्हा रामाला जेव्हा राज्याभिषेकाची तयारी झाली तेव्हा ते म्हणाले लक्ष्मणा तूही बसू शकतोस बरं का त्याच्यावर, कारण तू माझा बहिष्ठ प्राण आहेस. हे रामाचं बंधुक प्रेम होतं. आता आपण आजच्या काळात घेऊया. आपल्या घरामध्ये आपल्या भावाभावांचं किती पटतंय. पेढ्याचा केवढा तुकडा आपल्या मुलाला आपण देतो आणि भावाच्या मुलाला देतो. आपल्या वृत्तीतून आपल्या कृतीतून आपली वृत्ती समजून येते. आपण आपल्या भावावर प्रेम करू शकत नाही, आपण भगवंतावर कसं प्रेम करणार. पण कसं आहे, असंही एक प्रश्न येतात, आम्ही नीट वागून काय उपयोग, त्यांनी पण वागलं पाहिजे चांगलं. असं नाही आहे. आपण जर महाराजांचं म्हणतो ना तर आपल्याला अनुचित वागण्याचा अधिकार नाही. देर आर सम प्रोटोकॉल्स फॉर अस. साधकाला काही प्रोटोकॉल्स आहेत. साधकाला किती जरी काही जरी झालं तरी त्यानं त्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे नाहीत. भले समोरून काही होऊ दे, समोरून कसलंही उत्तर आलं तरी हरकत नाही. पण आपलं जे महाराजांनी सांगितलेलं आचरण आहे, ती जी पद्धती आचरणाची, ती कधीही सोडता कामा नये. मग कितीही अपमान करत भाऊ, त्याच्यामुळं आपण प्रेम करावं हे आपल्या हातात आहे. 1 फूट भिंतीसाठी कोर्टात जातो आपण. थोडीशी 4 फूट जागा त्याच्या हद्दीत गेली म्हणून आम्ही मारामारी करायला उठतो. कसं बंधुक प्रेम होणार. म्हणजे भावाभावांच्या मध्ये वाटणीवरून असो ह्याच्यावरून असो सतत कुठंतरी भांडणं होत असतात. एकमेकाच्या बद्दल एकमेकाला आदर नाही आहे. मरण सोपं जात नाही आपलं. मृत्यूसमयी ज्या सदिच्छा लागतात ना, त्या सदिच्छाचं संपत्ती आपल्याकडं जर नसेल तर मृत्यू वाईट आहे आपल्यासाठी. आणि तो मृत्यू तरी येणारच आहे, पण त्याच्या यातना फार वाईट असतात. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही आहोत, बाकी कोणी नाही. सर्वस्वी जबाबदार. म्हणून रामाचं भरताचं किंवा रामाचं बंधुप्रेम हा तो आदर्श आपल्या जीवनाचा. म्हणजे आपल्या घरातल्या आपल्या लोकांच्यावर आपल्या भावंडांच्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. भले आपण काय करू नये, पण कमीत कमी इतकं तरी करू शकतो, आपण वाईट तरी चिंतायचं नाही त्यांच्याबद्दल. मी माझ्या गुरुदेवांना एकदा विचारलं की खरी अनासक्ती कशी असू शकते. तर म्हणाले तुझ्या मुलीचं लग्न आहे ना, आता तुझ्या मुलीच्या लग्नाला जाताना शेजारच्या मुलीच्या लग्नाला निघाला असा भाव असला तर ती अनासक्ती निर्माण. प्रेम करणं म्हणजे गुंतणं नव्हे, त्याच्यात गुंतायचं नाही, पण त्याचा अतिरेक पण होता उपयोगाचा नाही. ते प्रेम बंधमुक्त पाहिजे. कमीत कमी एखादी गोष्ट आपल्यापेक्षा त्याला जास्त गेली, जाऊ दे ना, आयुष्य संपलं का आपलं. गेली तर गेली, भावाकडेच गेली ना, जाऊ दे. ही वृत्ती आपली तयार व्हायला पाहिजे. म्हणून रामाचं बंधुप्रेमाचा आदर्श हा त्या प्रवासातला दुसरा टप्पा आहे. म्हणजे तो टप्पा, तो परमार्थ
आपल्या घरातूनच सुरू व्हायला हवा ना. तिसरा एक गुण असा आहे, राम अतिशय उदार आहेत. तो उदारपणा आपल्या जीवनात आला पाहिजे. उदारता, मन विशाल झालं पाहिजे. संकुचित मनानं परमार्थ होऊ शकत नाही. आमच्या समोर एखादा भिकारी आला, एखादा कुणी मागायला आला, तरी आम्ही खिशात हात घालतो. सगळ्यात लहान नाणं कुठलं आहे बघतो आणि ते लहान नाणं त्याला देतो. उदारता, आणि ती प्रॅक्टिकली दिसली पाहिजे. नुसतं म्हणायचं नाही की आम्ही नाही, आमचं मन मोठं आहे पण दिलं तरच मोठं आहे, काय पैसे ठेवले तरच, असं नाही आहे. ते आपलं ममत्व जास्त आहे. महाराज म्हणाले की भगवंताला पैशाची गरज नाही आहे, पण तुमचा त्याग, कारण कलियुगातला प्राण हा पैसा आहे, त्यामुळं तुमच्या देण्यातून सर्वस्व देण्यामध्ये त्याचं पर्यावसन होतं. त्यामुळे तुम्ही ज्याच्यावर अतिशय प्रेम करता, समजा आपलं पाकिट विसरलं घरात, जपाची माळ, पाकिट जर समजा आपलं पैशाचं विसरलं तर आम्ही वर जाऊन पाकिट आणतो. परत माळ जर विसरली तर म्हणतो राहू दे, संध्याकाळी बघूया. प्रेम आहे. आपल्याला माहिती आहे की पैशाशिवाय माझा अर्थ आहे. पण उदारता येणं, आणि उदारतेचं सर्वोत्तम उदाहरण रामचरित्रामध्ये आहे. विभीषणानं रावणाला सांगितलं की हे बघ, राम हे साक्षात परमात्मा आहे, लीला विग्रह आहे त्यांचा. तर तू रामाला शरण जाऊन हे युद्ध थांबवू शकतोस, लंका वाचवू शकतोस. खरं म्हणजे रावणाकडे काही कमतरता नव्हती. सीतेपेक्षा मंदोदरी दसपट सुंदर होते. मंदोदरीचा अर्थ मंद उदरी, जिचं पोट अतिशय पातळ आहे ती मंद उदरी, म्हणजे ती मंदोदरी होती. अतिशय सुंदर होती ती. कुंभकर्णाने जर रावणाला विचारलं, हिच्यात काय बघितलंस तू सीतेमध्ये? दासी पण खूप सुंदर आहेत तिच्यापेक्षा. पण रावणाचा अहंकार दुखावला होता, त्याला ते पटलं नाही. रावणाच्या वडिलांनी पण सांगितलं त्याला की युद्ध थांबव, तू शरण जा. विभीषणानं सांगितलं की तू शरण जा. विभीषणाला लाथ मारून रावणानं हाकललं. विभीषण हे रामभक्तच होता. तो रावणाने हाकलल्यानंतर रामाच्या शिबिरामध्ये ते आले. विभीषण रामाच्या शिबिरात आल्यानंतर आता शत्रूचा माणूस, रावणाचा भाऊ, तो शिबिरात आला. त्यानं रामाला भेटायची इच्छा प्रदर्शित केली. ठीक आहे, आत गेला. त्यांनी साष्टांग नमस्कार केला, मी तुम्हाला शरण आलेला आहे. रामाने उठवलं त्याला, मिठीत घेतलं. राम बसले आणि त्यांनी पहिला संकल्प केला, रावणाच्या वधानंतर हे लंकेचं राज्य हे विभीषणाला देईन, असा संकल्प रामाने सोडला. सुग्रीव तिथंच होते. आपण रामाच्या उदारतेबद्दल बोलतोय. सुग्रीव तिथंच होते. सुग्रीव म्हणाला, राम तुम्ही फार घाई करता बाबा, कुठलीही गोष्ट ठरवली, जरा सल्ला मसलत तरी करायची.
कारण भगवंताला असं आहे की जो शरण झाला गेला ना त्याला राहवत नाही की मी काय देऊ याला आता. तो इतका आतुर असतो जो शरण जातो त्याला, मी किती देऊ त्याला. मला अगदी छोटीशी गोष्ट आठवली याच्यावर, फक्त जरा विषयाबाहेर. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी देह ठेवला, म्हणजे समाधी, संजीवन समाधी केली. 19व्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ सगळं झालं होतं. 3 वर्ष तीर्थभ्रमण पूर्ण फिरले आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरमध्ये आले. सगळे संत मंडळी पंढरपूरमध्ये होते. ज्ञानेश्वर महाराज आले, सगळ्यांनी जय जयकार सुरू केला माऊलींचा. कारण ज्यांनी वारकरी पंथाची नीव रखली ते ज्ञानेश्वर माऊली, प्रत्यक्ष परमात्मा. ते पंढरपुरात आल्यानंतर सगळ्यांनी जय जयकार सुरू केला. ज्ञानेश्वर महाराज आले आणि सरळ पांडुरंगाच्या भेटीला गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, म्हणाले देवा आता जायची परवानगी द्या. असं म्हटल्यानंतर सगळे संतजन सगळे गप्प झाले. हे काय मागतात? ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंग म्हटला, माऊली इतकी घाई का? इतक्या लहान वयात? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणे, देवा झालं ना कार्य, ज्याच्यासाठी जन्म घेतला होता ते संपलं, आता काय राहून करायचं आहे, आता जायचं आहे. आणि म्हणाले गुरुच्या अगोदर जाणं चांगलं आहे. गुरु गेला की आधार संपला म्हणाले. ज्याला जीवनात आधार नाही आहे त्याचं जीवन वादळात त्या नावेसारखं होतं. त्यामुळं गुरुच्या नंतर राहणं प्रशस्त नाही वाटत, गुरुच्या अगोदर जाणं प्रशस्त वाटतं मला. सगळी मंडळी, विठ्ठलाने पण माऊलींना परवानगी दिली. सगळे संत सगळे आळंदीला गेले. वद्य एकादशी, कार्तिकी एकादशी नंतरची वद्य एकादशीला सगळी मंडळी तिथे गेली. समाधी तयार झाली होती. नामदेवांच्या 7 मुलांनी ती समाधी नीट सारवलेली होती. दिवा वगैरे ठेवला होता, मीठ टाकलं होतं, सगळं सारवलं होतं, तुळस टाकलेली होती. आणि ज्ञानेश्वर महाराजांना एका हाताला पांडुरंग आणि दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथ, या दोघांनी हात धरले होते आणि माऊली संतपणानं पायऱ्या उतरत होते. उतरता उतरता विठ्ठलानं सांगितलं, माऊली काहीतरी मागा. म्हणाले काय मागायचं? ते म्हणाले तुम्ही जर मागितलं नाही तर माझ्या मान्यतेवर विश्वास कोण ठेवेल? माझा मान राखण्यासाठी तरी काहीतरी मागा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज एवढंच म्हणाले, कार्तिकीला आम्ही तिकडे येतोय, वद्य एकादशीला तुम्ही इकडे या. वद्य एकादशीला आळंदीत उत्सव असतो मोठा, पांडुरंग तिथं येतो. आणि निवृत्तीनाथ माऊलींना समाधीत वैराग्याचा पुतळा, शांतीची पैशांती असणारे निवृत्तीनाथ बाहेर आले आणि गडाबडा लोळायला लागले, रडायला. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर ज्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलेला माऊली,
म्हणजे विश्वासाठी ज्यांना समाजानं इतका जीवनामध्ये त्रास दिला, हा आम्हाला वाटतं. कारण महाराजांनी एकदा विचारलं, महाराज माऊलीने संजीवन समाधी घेतली. महाराज म्हणाले ते जन्मापासूनच समाधीत होते, ते देहात होते कुठं कधी. तसं आम्हाला वाटतं त्यांना त्रास, पण त्रास दिला समाजाने. पण त्याच्याबद्दल इतकी उदारता असणं आणि या त्या समाजासाठीच ती प्रार्थना करणं की खळांची व्यंकटी सांड, सत्कर्मी रती वाढ, मैत्र जीवाचं, तशी उदारता रामाकडं. रामानं सुग्रीवानं सांगितलं रामाला, तुम्ही हे काय शत्रू पक्षातला आहे, तो त्याचं काय तुम्ही बघितलं पण नाही, तो का आला आहे, का गुप्तहेर म्हणून आला आहे, का माहिती काढायला आला आहे, काय सैन्य किती आहे तुमचं बघायला आलं आहे, तुम्ही एकदमच संकल्प. तेव्हा सुग्रीवाला राम म्हणाले, सुग्रीवा, जीवनामध्ये मी कुठलीही गोष्ट अविचारानं कधी केलेली नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी संकल्प केला आहे की रावणाच्या वधानंतर त्याला विभीषणाला लंकेचं राज्य देईल. मग सुग्रीव म्हणतो ते बरोबर आहे, पण रावण उद्या शरण आला तर त्याला काय देणार. राम काय म्हणाले, माझा भरत इतका चांगला आहे ना, रावण शरण आला तर त्याला मी अयोध्येचं राज्य देईन. ही उदारता आहे रामाकडे. म्हणजे किती इतकं मनुष्याने जीवनात इतकं सरळ असणं. म्हणून रामाचं औदार्य जवळ आणि आहेच. महाराज रामरूपच आहे. आम्ही नीट वागत नसताना सुद्धा सांभाळतात की नाही, केवढं औदार्य आहे त्यांचं. खरं म्हणजे आम्ही त्यांना शोभेल असं वागतो का, शोभेल असं बोलतो का, किती लोकांचे अंतःकरण दुखवतो, किती आपण घरामध्ये मोठ्यानं बोलतो, किती शिव्या देतो, तरीसुद्धा आम्हाला चांगलं ठेवलं आहे. आम्हाला वाटतं की काहीतरी आम्ही रोज एक 10-अर्धा तास जप करतो, नामस्मरण करतो म्हणून आमचं चांगलं नाही. त्यांना वाईट करता येत नाही म्हणून चांगलं करतो आपण, ते चांगलं ठेवलं आहे आम्हाला. पण आपल्या जीवनात आपलं मन विशाल झालं पाहिजे, देण्याची वृत्ती वाढली पाहिजे. कधी सर्वस्व देणार आपण, मग नंतर मग आपण म्हणतो हे त्यांना द्या, ते त्यांना द्या, बोलता येत नसतं. हे त्याला द्या, त्या मुलाला ते द्या, ह्या मुलाला ते द्या, हे त्याला घर, हे त्याला घर. मला जन्मभर माझं पोषण केलं, जगवलं, पचवलं, त्याला काय देणार. आणि आमचे उत्तर पण तयार आहेत. माणसासारखा बिलंदर प्राणी कोण नाही आहे. महाराज म्हणाले मनुष्य फार बिलंदर आहे. तो म्हणतो त्यावेळेला देवाला काही लागत नाही, फक्त भाव. मी बघतोय गाडीतून कारमधून येणारी माणसं बघतो मी, फिरायला सकाळी वॉकिंगला गेले ना, दुसऱ्याच्या झाडावरची फुलं तोडतात आणि पूजा आपल्या घरची करतात. कसं होणार आपलं मन विशाल. 10 रुपयाची का 5 रुपयाची फुलं आणतो आपण 4. गाडी धुवायला अर्धा तास घालवतो आम्ही रोज, पण देवाच्या पूजेला वेळ नाही आहे आपल्याला. कुणाला विचारलं ना देवघरामध्ये तुमच्या काय काय देव आहेत, लक्षात राहत नाही त्यांच्या. आणि एवढे देव सगळ्या तीर्थक्षेत्रावरून आणलेले असतात, 5 बोटानं गंध लावतो तो. पूजा करून टाकली, जप करून टाकला. मन मोठं होणं आवश्यक आहे, मन विशाल होणं, आपलं औदार्य वाढणं आवश्यक आहे. द्यायचं, देणं पाहिजे किती. आणि असं नाही आहे की ते सतत पैशाच्याच ह्यानं द्यावं असं नाही आहे. पैसा दिला म्हणजेच काय तो उदार झाला असंही नाही आहे.
एखाद्याच्या पाठीवर हात फिरून त्याचं दुःख दूर करावं, एखाद्याशी प्रेमानं बोलावं, तुझं सगळं छान होईल असं म्हणावं, ही पण उदारताच आहे. आपण कधीतरी जातो देवाकडं, कधी कधी गोंधळाला जातो म्हणा, कधी कुठं येतो, कधी कधी ब्रह्मानंद महाराजांच्याकडं, कधीतरी दुसऱ्यासाठी मागायचं पण शिल्लक ठेवलं पाहिजे. त्यांचं सगळं छान होतं, आमच्या शेजाऱ्यांचं ना सगळं छान होऊ दे असंही कधीतरी मागितलं पाहिजे. हो, येशू ख्रिस्त म्हणतो ना, जो शेजाऱ्यावर प्रेम करू शकतो तो चांगला आहे, तो भगवंतावर पण प्रेम करू शकतो. शेजाऱ्यांवर प्रेम करा. आपले शेजारीच आपल्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. कधी कधी तसं केलं पाहिजे, कधी कधी दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा, कधी कधी एखाद्याला मदत केली पाहिजे. कधी कधी एखादा कुठंतरी याच्यात अडचणीत असतो बिचारा, त्याला काहीतरी एक असे ना कसली तरी मदत त्याला आवश्यकता आहे. आज मी दिवसभरात काय सत्कर्म केलं, कर्माचा, मगाशी मला कोणीतरी विचारलं होतं, कर्माचा तो परिणाम. एकदा प्रमुख स्वामी होते ना, प्रमुख स्वामी म्हणजे अक्षरधामचे, त्यांनी जगामध्ये 92 मंदिरं बांधली अक्षरधामसाठी, स्वामीनारायणाची. वयाच्या 94व्या वर्षी ते काहीतरी त्यांनी देह ठेवला. ते प्रमुख स्वामी होते. ते सकाळी पहाटे उठले ना, ते अतिशय प्रसन्न रात्रीपर्यंत फार वेळ काम करायचे. ते परत सकाळी उठल्यावर त्यांना असं विचारलं, तुम्ही काय करता, हे एवढी एनर्जी कशी टिकते? ते म्हणाले, मी दिवसभरामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त मी सत्कर्म करण्याचा प्रयत्न करतो आणि रात्री झोपताना मी सगळी कर्म जी केलेली असतात ती माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सकाळी स्वच्छ सूर्य उगवल्यासारखा मी फ्रेश होतो. त्यांनी एके ठिकाणी असं सांगितलं, गेले 15 वर्षामध्ये मी विनाकारण आनंदी आहे. आपल्या आनंदाला कारणं लागतात. ते म्हणाले, मी विनाकारण आनंदी आहे. आणि त्याच्यासाठी कसं वागलं पाहिजे, तर त्यांनी ते सांगितलं की तुमचं मन मोठं करा, विचार करताना थोडासा विचाराची पातळी वाढवा, विचार करताना थोडं प्रशस्त विचार करा, सगळ्यांना पुरेल का असा विचार करा, मला पुरेल का असा विचार नाही. ते एकदा टोरंटोला गेले होते प्रवचनाला. तिथं टोरंटोला त्यांना दिलेली खोली खूप मोठी होती. कॅनडामध्ये त्या मिळतात तशा खोल्या. त्यांना राहायची जी जागा होती ती मोठी होती एकदम. ते शिष्याला म्हणाले, बरं झालं, मोठी जागा आहे, लोकांना बसायला मिळेल, चांगलं, येणारे भेटायला येणारे लोकांना बसायला प्रशस्त आहे म्हणाले. नंतर त्यांचं अमेरिकेत प्रवचन, तिथं अगदीच लहान होतं, बरं म्हणाले, पटकन आवरता येतं. एकदा त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. 4 वेळा त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला वर्षामध्ये. त्यांचे शिष्य म्हणाले प्रमुख स्वामींना, महाराज ही गाडी बदली आहे का, अपशकुनी गाडी आहे, 4 वेळेला त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. अरे म्हणाले, चांगली गाडी आहे, 4 वेळेला ॲक्सिडेंट होऊन कोणी गेलं नाही. ही वृत्ती तयार आहे. आपण वाईटातून सुद्धा चांगलं काढलं पाहिजे. आपले तिथंच तेच खरे सद्गुण दिसतात. आपलं मन मोठं झालं ना, आपला विचार प्रशस्त झाला की जीवनामध्ये सगळं छान वाटायला लागतं. तसं रामाचं औदार्य. पुढचा एक गुण असा सांगितला जो आपल्याला समाधानाच्या प्रवासाकडे नेणारा, जो रामाच्या अंतिम तत्वापर्यंत आपल्याला पोहोचवतो. त्याची सुरुवात करत असताना आपण ते 3-4 जे गुण बघितले. चौथा गुण म्हणजे रामाचा संयम. जीवनामध्ये संयम फार आवश्यक आहे. ज्याचं मन एका ठिकाणीच केंद्रित होतं, जो एकातच काम केंद्रित करतो, स्वस्त्री सोडून जो सर्वांच्याकडे निष्काम भावानं पाहतो, त्याचा संयम मोठा आहे.
आणि संयम काय नुसता मनाचा नाही आहे, प्रत्येक इंद्रियांचा संयम आहे. डोळ्याचा संयम आहे, कानाचा संयम आहे, वाणीचा संयम आहे, जिभेचा संयम आहे. काल असं सांगितलं की सती सीतेच्या रूपात आली तरी रामाने पाहिलं नाही तिच्याकडं. भगवान गोपाळकृष्णाचं फार सुंदर उदाहरण आहे त्याच्यात संयमाचं. भगवंत काय शिकवतो आपल्याला. आपण वाचताना नेहमी संवादात्मक वाचलं पाहिजे. तो माझ्याशी बोलतोय असं वाचन पाहिजे आपलं. जेव्हा पुतना गोकुळात प्रवेश केला तेव्हा नंद मथुरेला गेला होता त्यांचा कर भरण्यासाठी. कृष्ण जन्मानंतर तिसऱ्या दिवशी ती आत आलेली आणि पुतना कशी आली आहे, अत्यंत सुंदर रूप घेऊन आलेली आहे. किती सुंदर रूप घेऊन यावं तिनं, तर गोकुळातले गोपच नव्हे तर गोपी सुद्धा वृद्ध झाल्या. तो नंदाचा वाडा होता, ती जेव्हा शिरली आत ती आली, ती डायरेक्ट कृष्णाच्या म्हणजे नंदाच्या वाड्याच्या त्या त्या बाळंत खोलीमध्ये गेली डायरेक्ट. यशोदा ते म्हणजे पहिल्या दिवशी ते तृणावर्ताचं सावट आलं होतं, ते काढलं होतं, ते संकट निघून गेलं होतं, त्याची दृष्ट काढली होती. आता संकट येऊ नये म्हणून प्रार्थना केली होती कुलदेवीला नंद यशोदेनं. आता कृष्णाला छान सांभाळलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, असं सगळं असताना सुद्धा ती यशोदा पाहतच बसली. ती शूर्पणखा अतिशय सुंदर रूप घेऊन आली, ती अशी करत करत माझघरातून ती बाळघरात ती बघतच बसली, तिला लक्षातच नाही ही पुढं इतकी नजरबंदी झाली होती. आपण बघतोय काय संयम डोळ्याचा. ज्यांनी डोळे उघडे ठेवले ते उघडेच राहिले. त्यांचे भगवंत पाळण्यात खेळत होता. शूर्पणखा आल्यानंतर तिनं पाळण्यात हात घातल्यावर भगवंतानं काय केलं, डोळे मिटून टाकले लगेच. ज्या सौंदर्याकडे पाहून भगवान सुद्धा डोळे मिटतात ती वासना काय असेल. भगवंत सुद्धा पाहू शकत नाही तिकडं. मग आपण काय काय बघतो याचा विचार करा. आणि आपण नुसतंच बघत नाही, आपण आता अलीकडे सगळ्यातूनच बघत असतो. मोबाईलमध्येही बघत असतो. ह्याच्यात काय बघावं काय बघू नये याचा सगळा विवेक संपून गेला. आणि त्याचे सूक्ष्म कण सूक्ष्म वृत्ती त्या आपल्या आत जाऊन इतक्या ठाण म्हणून बसतात. कधी त्या राक्षसी रूप धारण करतील काहीही सांगता येत नाही. राम आम्हाला संयम शिकवतात. रामाला एकदा जेव्हा सीतेला वनात सोडलं तेव्हा अश्वमेध यज्ञ करायचा होता. वसिष्ठाने सांगितलं रामाला, तुम्ही तर सीतेचा त्याग केलेला आहे आणि अश्वमेध यज्ञ करायचा असेल तर पत्नीशिवाय तो यज्ञ होऊ शकत नाही. त्याच्यासाठी म्हणाले उत्तम मार्ग तुम्हाला वसिष्ठ सांगतात बरं का, त्याच्यासाठी उत्तम मार्ग सांगतो, तुम्ही दुसरं लग्न करा. त्या काळात राजे करत होते लग्न. पण राम म्हणाले मी तत्वाशी कधी तडजोड करत नाही. माझी पत्नी एकमेव फक्त सीता, बाकीच्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या मला माते समान आहेत. त्यामुळे गुरुजी हे होऊ शकत नाही, दुसरा मार्ग सांगा. मग म्हणाले सीतेला घेऊन या परत. सीतेला घेऊन या.
ते म्हणाले ते राज्यपदाला शोभत नाही, मी राजा आहे, राजाचा न्याय एक आणि आचरण दुसरं हे शोभणार नाही, प्रजेला काय वाटेल, त्यामुळे मी तसं वागू शकत नाही. मग तिसरा पर्याय काय, तर म्हणाले राम म्हणाले सीतेची सुवर्णाची मूर्ती तयार करून ती पाटावर बसवा. टेंबेस्वामींचे एकदा असं झालं होतं जीवनात की त्यांच्या पत्नी आल्या नाहीत. टेंबेस्वामींनी कणवटीला सुपारी लावून तो यज्ञ केलेला आहे. रामाने बाजूला सीतेची सुवर्णमूर्ती तयार करून त्या मूर्तीच्या सान्निध्यात त्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता. संयम काय असतो आणि त्याची परीक्षा खूप घेतली जाते. म्हणून हा डोळ्याचा संयम आहे, वाणीचा संयम पण आपण बघतो. बोलताना विचार केला पाहिजे. बाबा म्हणायचे बोलायलाच पाहिजे का असा विचार करून बोला, नाहीतर शांतच बसा. आम्ही फार बडबड करतो, बोलण्यातून खूप शक्ती वाया जाते. संयम आणि नुसतं सतत जो बोलत असतो ना त्याच्याकडे फारसं कोण लक्षही देत नाही नंतर. त्यामुळं आपल्या वाणीचा संयम पाहिजे. तिसरा झाला जिभेचा संयम. हा सगळ्यात आमच्या आत्ताच्या काळात आम्हाला फार महत्त्वाचा आहे. खाण्यापिण्याला काही दरबंद नाही आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी गांगल म्हणतात काय चौम्याव, रात्री परत जेवण. हलका आहार किंवा हलकं पोट वयाच्या मानानं. किती लोक खाण्याचं फार वेळ. माझ्या मित्राचे वडील होते, वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी गेले. अगदी झोपूनच होते. आम्ही गेलो, त्या मित्रांना विचारलं बाबा काय पाहिजे आहे का. ते म्हणाले मला एक वडा खायची इच्छा झालेली आहे. तो खा खा खा, संयम नाही आहे आपल्यावर. आणि या सगळ्या बघा, रात्री आपण भरपूर जेवलो ना, पहाटे उठायला होणार नाही आपल्याला. आपल्याला जपासाठी नामस्मरणासाठी उठायचं असेल तर होत नाही ते. पण आम्ही काय करतो, रात्रीचा मेनू बघून ठरवतो जेवायचं की नाही. आणि जर चांगला असेल तर सकाळी आणि ठेवा म्हणतो. आमचे अनुभव सगळे एकच आहेत, त्यामुळे काय प्रश्नच नाही. त्यामुळं की तो खाण्यापिण्यावर जिभेचा संयम हे म्हणून महाराज म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा संयम पाहिजे. त्या इंद्रियाचा वापर, बाकी आपण स्पष्ट बोलू शकत नाही, पण त्या इंद्रियाचा वापर झाल्यावर त्या इंद्रियांचा विसर पडला पाहिजे. पूर्ण विस्मरण झालं पाहिजे. काल ते गाणं म्हटलं नाही ना विनयनं, अहिल्याचं कुठलं गाणं ते, हां, तर ती शिळा झाली अहिल्या, त्याचं ती गोष्ट सांगितली. पण तो गंधर्व नव्हता, तो इंद्र होता, इंद्र. आणि ते गौतम ऋषी आले वगैरे गोष्ट माहिती. पण इंद्राला शाप दिला गौतमाने. काय दिला, तू भगेंद्रिय होती. म्हणजे त्याच्या अंगावर सगळी इंद्रिय ती उमटली होती. इंद्रियांचा अतिवापर जेव्हा होतो ना तेव्हा रोग निर्माण होतात. म्हणून अर्जुनाला वीर्यवान पुरुष असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. ह्या गोष्टी केल्याशिवाय काही साधत नाही पुढं. म्हणून शक्ती कुठून कुठून जाते वाया. नामाला सुद्धा एक शक्ती लागते, त्याशिवाय नाम नाही होत.
पण ती शक्ती संचित का राहत नाही, कंटाळा येतो लगेच, जांभयायला लागतात, झोप येते. ह्याचं कारण काय? आपण इंद्रियांचा अतिवापर केलेला आहे. अतिवापरामुळं आपला संयम हरवतो आणि ती सवय होते मनुष्याला. म्हणून तो संयम, तर रामाचा संयम त्याच्या एक संयमाचं आणखीन एक छोटंसं उदाहरण आहे. रावण जेव्हा रावणाला कुंभकर्णानं विचारलं, ती सीता मानत नाही ना, ती सतत रामाच्या ध्यानात आहे ना, तू असं कर, तू तर मायावी आहेस, तू मायावी आहेस तर तू रामाचं रूप घे आणि सीतेकडे जा. रावण म्हटलं मी करून बसलेलो आहे. रामाचं रूप घेतल्यानंतर सीता जगन्माता वाटते मला. म्हणजे मी नकली राम जर झालो तर माझी अवस्था अशी होते की सीता मला माता जगन्माता वाटायला लागते. आणि माझ्यातला विवेक इतका जागृत होतो की सगळं लंकेतल्या सगळ्या स्त्रिया मातेसमान भासायला लागतात मला. एवढंच काय म्हणाले, मंदोदरी सुद्धा आई वाटायला लागते. म्हणजे नकली राम म्हणून म्हणाले, मी नकली राम झाल्यावर माझ्यात कामच राहत नाही. मग राम कसे असते? म्हणजे हे नाटक जरी केलं तरी सुद्धा त्याच्यात ते गुण त्यावेळेला त्याच्यात उतरत होते, रामाचे ते गुण उतरत होते, रामासारखी वृत्ती तयार होत होती. राम ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं पाहत होते, ज्या संयमानं पाहत होतो, तो संयम रावणाकडे पण जागृत होत होता. तो मायावी होता, त्यामुळे ते रूप घेऊ शकत होता. म्हणून पाचवा जो गुण औदार्यानंतर, तर जीवनामध्ये, आपल्याही जीवनामध्ये तो संयम आवश्यक आहे. आपण जीवनात खूप संयम पाहिजे. जरा वेळ झाला जेवायला, संयम पाहिजे. मनाप्रमाणे काही झालं नाही, संयम पाहिजे. क्षमाशील होणं फार आवश्यक आहे. संयमानंच नम्रता येते आणि नम्रता झाल्याशिवाय भगवंत भेटत नाही. जो नम्र झाला त्याने कोंडिले अनंत. जो नम्र होतो, नमतो, त्याच्याचजवळ भगवान राहतात, त्याच्याचजवळ भगवंत राहतात, त्याच्याचजवळ राम राहतात. म्हणून संयम आवश्यक आहे. 6वा एक गुण आहे त्यांचा की रामाचा सरळ स्वभाव आहे. रामाचा सरळ स्वभाव आहे. राम रावणाचं युद्ध सुरू झाल्यानंतर रावणानं अनेक सेनापती रामाच्याकडचे मारले आणि राम आणि रावणाचं भीषण युद्ध सुरू झालं. संध्याकाळची वेळ होत आली होती. रामानं आपल्या बाणानं त्याचा रथ तोडला, त्याचे अश्व मारले, त्याचा मुकुट तुटून पडला. रामानं पाहिलं की रावणाला जरा थकवा आलेला आहे. रावणाला थकवा आलेला आहे. आपण काय पाहतो? रामाचा सरळ स्वभाव कसा. थकवा आलेला पाहिल्यानंतर तो रावणाजवळ गेला. रावणा, आता आपण इथं युद्ध थांबवूया, तू घरी जा, विश्रांती घे आणि ताजा तवाना होऊन उद्या ये. उद्या आपण बघू, उद्या तुझा मी बंदोबस्त करतो. शत्रूला
असं सोडणारं इतिहासात दुसरं उदाहरण नाही आहे. कृष्णाचं वेगळं आहे. त्यानं कर्णाला सांगितलं ना, अर्जुन मार, आत्ताच वेळ आहे, मार त्याला. पण राम तसे नाही आहेत. राम सरळ आहे. त्यांनी शत्रूला सुद्धा, रावणाला सुद्धा म्हणून आज तुझा मी समाचार घेणार नाही, आज मी तुला मारणार नाही, आज जाऊन विश्रांती घे. म्हणून आपल्याला साधू होता आलं नाही तरी काही हरकत नाही, पण आपण सरळ राहिलं पाहिजे जीवनामध्ये. सरळता, सरळ विचार केला पाहिजे. रस्त्यात आपला मित्र भेटला, त्याचं लक्ष नसतं, तो न बोलताच निघून जातो. आपण लगेच सुरुवात करतो. बघा, त्याला घमेंड आलेली आहे. आता बघून बोलला पण नाही, म्हणजे त्याला काय वाटलं असेल, त्याची काय असेल स्थिती, त्याचं लक्ष नसेल, त्यानं बोलवलं नसेल, कुणी लग्नाला बोलवलं नाही आपल्याला राग येतो लगेच. बघा, आम्ही बोलवलं होतं. आम्ही लग्नामध्ये आहेर करताना त्यांनी आमच्या लग्नात किती केलं आधी बघतो आणि मग त्याला देतो. आपण सरळ विचार करत ते विसरले असेल, लक्ष नसेल, जाऊ दे. असं आपले जे त्रास जे होतात ना, किंवा आपण किटकिट जे करून घेतो ना, 99% असली असते. बाकी किटकिट जास्त नसतेच कसली. आणि आमच्या जीवनात असे कुठले किटकिटाचे प्रसंग येतात. आमचं सगळं किरकोळात असतं, पण त्याचा समाचार, त्याची चर्चेनं आपण, आणि तो एखादा प्रॉब्लेम तर चर्चेनं वाढवतो आम्ही. एवढीशी काहीतरी गोष्ट झालेली असते ना, चर्चा. संपलं, आता जग बुडालं. तिथल्या तिथं समाप्त नाही करत, माघार घेत नाही. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, जो माघार घ्यायला शिकला ना, तो जगामध्ये मोठा झाला. वादामध्ये माघार घेतली, ठीक आहे, तुझी इच्छा, तुझ्याप्रमाणे होते. थोडी माघार घ्यायला, थोडा सरळपणा आपल्या जीवनात आला पाहिजे, सरळता आली पाहिजे. नाथांनी भावार्थ रामायण लिहिलं. नाथांनी पण सुंदर प्रसंग भावार्थ रामायणामध्ये घातला होता. इंद्रजिताचं आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं. इंद्रजित तो तर अतिशय शूर होता, रावणाचा मुलगा. पण त्या युद्धामध्ये लक्ष्मणानं इंद्रजितचं मस्तक उडवलं, त्याचा भुजा कापल्या. आणि ते मस्तक घेऊन तो रामाकडे गेला आणि त्याच्या भुजा इंद्रजिताच्या महालाच्या अंगणात टाकल्या. त्याची पत्नी होती सुलोचना नावाची, इंद्रजिताची. तिला त्यांनी सांगितलं, तिच्या दासीने, की हे इंद्रजिताचं भुजा आहेत म्हणून. म्हणजे ती इतकी पतिव्रता होती. ती म्हणाली, मी जर पतिव्रता असेल, ती भुजा बोलेल, ती कुणाची आहे ती. आणि त्या भुजा म्हणजे हे, त्या भुजेनं सांगितलं मी इंद्रजिताची आहे. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं. आता ती इंद्रजिताचा वध झाला, ती सती जायला निघाली. आशीर्वादासाठी रावणाच्या महालात गेली. ती मुलगी इतकी सरळ होती खरं. ती रावणाच्या महालात गेली, रावणाला नमस्कार केला आणि सांगितलं की मला आता आशीर्वाद द्या, मी आता सती निघालेले आहे. रावण रडायला लागला. आधीच पुत्र विरहानं तर दुःखी झाला होता. आता ही मुलगी लहानशी आहे, ती
या वयात ती सती निघाली आहे. त्याला खूप दुःख झालं. तिनं त्याला सांगितलं, रावणानं सांगितलं सुलोचने, या लंकेचा आणि माझा अंत काय होणार आहे मला ठाऊक आहे, पण तू महान पतिव्रत आहेस, तू एक काम कर, माझा आशीर्वाद घेतलास ना, माझ्यापेक्षा त्या रामाच्या शिबिरात जाऊन रामाचा आधी आशीर्वाद घे. तिला काय माहिती नव्हतं. ती म्हणाली, अहो शत्रूच्या शिबिरात कसं जायचं. तेव्हा रावणाने सांगितलं, राम शत्रूला सुद्धा कधी शत्रू म्हणून पाहत नाहीत. राम शत्रूला शत्रू म्हणून कधी पाहत नाही. तू निश्चिंत मनानं जा. तुला कदाचित या रावणापासून भय असू शकेल, पण रामापासून नाही आहे. तू जा. आणि ती मुलगी शिबिरात गेली रामाच्या. तिनं आशीर्वाद घेतला. रामाच्या हातात इंद्रजिताचं मस्तक होतं, जे लक्ष्मणानं आणलं होतं. तेव्हा राम तिला म्हणाले, सुलोचने, तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू रडू नको. तुझी इच्छा असेल तर इंद्रजिताला आत्ता जिवंत करेन मी, 1000 वर्ष जिवंत राहील. तुम्ही आनंदानं अयोध्येचं राज्य करा. मी आत्ता निघून जातो येईल, पण तुझे अश्रू पाहावत नाही. तेव्हा सुग्रीवाला ते म्हणाले, हे युद्ध इंद्रजिताच्यात आणि लक्ष्मणाच्यात नव्हतंच. हे युद्ध 2 महान पतिव्रतेमध्ये होतं. एक लक्ष्मणाची पत्नी उर्मिला आणि दुसरी सुलोचना. या 2 महान पतिव्रतेमधलं युद्ध होतं. त्याच्यात उर्मिलेचा विजय झालेला आहे. तेव्हा सुग्रीवाला विचारलं, रामा, ह्या जर दोन्ही महान पतिव्रत आहेत, तर मग उर्मिलेचा विजय आणि सुलोचनेची हार का झाली. तेव्हा राम म्हणाले, दोघीही महान पतिव्रत आहेत, फक्त सुलोचनाचा पती अधर्माकडनं लढत होता म्हणून त्याची हार झाली, आणि उर्मिलेचा पती धर्माकडून लढत होता म्हणून त्याचा विजय झाला. आपण चांगले आहोत, पण संगतीत कुणाच्या आहोत हे पाहिलं पाहिजे. म्हणजे राम शरणांगत वत्सल आहे, किंवा राम इतके सरळ आहेत की त्यांना निवडता येत नाही शत्रू मित्र. त्यांना पाया पडेल त्याला ते सगळं देऊन टाकतात. भगवान अतिशय भोळे आहेत. राम म्हणतात, मी मागेल ते देतो, फक्त काय मागायचंय तुम्ही ठरवा. इतके सरळ स्वभावाचे राम आहेत. आणि जे सरळ आहेत त्यांच्याच हृदयामध्ये रामाचा प्रवेश होतो. आतून एक, बाहेरून एक, तो एक नाही होऊ शकत. आत राम, बाहेर राम. बाहेर जे वागतो तसंच आपलं अंतरंग पाहिजे. अंतरंगात जे विचार आहेत तेच बाहेर प्रगट झाले पाहिजे. हा अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासानं आपल्यात हे सद्गुण आणायचे आहेत. हे काय जन्मता नाही आहेत आपल्यात, पण ते गुण आपण एक एक ग्रहण करायचे. रामाची संपत्तीच गुणाची संपत्ती आहे, बाकी कुठली संपत्ती आहे त्याची. म्हणून सरळ राहिलं की जो सरळ आहे ना त्याच्या हृदयात त्याचा प्रवेश होतो. म्हणून आपल्या क्रियेमध्ये
वाणीमध्ये आणि क्रियेमध्ये एकता असली पाहिजे. आपण जे बोलतो तेच केलं पाहिजे. जेवढं करतो तेवढं. महाराज म्हणाले आपल्याला जेवढा अनुभव आहे तेवढाच बोलायचा आपल्याला अधिकार आहे. प्रवचनाच्या प्रस्तावनेमध्ये आहे वाक्य. जेवढा आपण वागतो, जेवढा आपण आचरण करतो तेवढंच बोलायचा आपल्याला अधिकार आहे. त्याच्या जीवनात आणखीन एक प्रसंग असा आहे, केवटाचा प्रसंग काय. रामाची सरळता किती होती. जेव्हा केवटाकडे आले, म्हणजे गुहक राजाकडे जेव्हा राम आले, त्यांना गंगा पार करायचं होतं आणि केवट ते केवटाला म्हणाले की आम्हाला गंगा पार करून दे. तो केवट भोळा होता. तो म्हणाला मी असं ऐकलंय तुमच्या बाबतीत, जेव्हा तुम्ही विश्वामित्रांच्या बरोबर गेला होता तेव्हा एका दगडाला स्पर्श केल्यावर तिची स्त्री झालेली आहे. आता माझी ही जी नाव आहे, माझ्या उपजीविकेचं एकमेव साधन तेच आहे. तुमच्या त्या स्पर्शानं तिचं स्त्री झाली तर तिला कुठं मी सांभाळू. मी तिला कसं सांभाळू आणि माझं उपजीविकेचं साधन जाईल. राम म्हणतात अरे आम्हाला तर तिकडं जायचं आहे तर मी काय करू सांग बघू तुला. तो म्हणतोय बघा, हे ऐकल्यावर लक्ष्मण जरा चिडतो. म्हणाले ते राम अयोध्येचे राजे होते, कोणा युवराज होते आहेत ते राम लक्ष्मणाला गप्प बसवलं. थांब काही बोलू नको, तो काय बोलतो ते ऐकू आपण. केवळ म्हणतो मी घेईन, एक अट आहे, तुमचे पाय मी स्वच्छ धुणार, कुठलाही कण लागलेला असता उपयोगाचा नाही, आणि मी माझ्या हातावर तुमचे पाय घेऊन तुम्हाला त्या ह्याच्यात बसवणार, मध्ये कुणीही यायचं नाही. हे मान्य असेल तर नाव सोडतो. लक्ष्मण पण रागवलेला असतो, राम गप्प बसतो. म्हणजे ठीक आहे तुझी इच्छा होऊ दे, तुला काय वाटतं ना असं होऊ दे. तो घरात जातो, परात बिरात आणतो, पाणी असतंच गंगेचं, पत्नीला घेऊन येतो, ते आपलं स्वतः ते कसं वस्त्र असतं ते घेतो, रामाला बसवतो, रामाचे पाय ठेवून हळूहळू धुवायला. लक्ष्मण म्हणतो आवरलो, गडबड नाही, कुठेही कणसुद्धा राहतो, मला गडबड नाही करायची, नाही तर जाऊ तुमचं तुम्ही जाऊन या. अगदी अर्धा पाऊण तास मनसोक्त रामाचे पाय. रामाला पण त्या केवटाबद्दल इतकं प्रेम वाटतं. राम सरळ आहे, तो सरळ विचार करणार आहे. केवट सगळं होतं म्हणतो मी केवट तुला काय दिले, आता तू आम्हाला तिथं पोहोचवणार, तुला काहीतरी दिलं पण द्यायला काहीच नाही, सगळे वस्त्र भूषणं अलंकार सगळे गेले. पण सीतेच्या बोटामध्ये एक अंगठी असते, ती अंगठी काढते. हे सगळं खुणेनंच चाललंय. ती बरोबर रामाचा मनोविचार तिला लक्षात येतो. राम थोडेसे अस्वस्थ आहेत कारण द्यायला काही नाही आहे त्यांना. ती म्हणते अंगठी ही घ्या. राम आनंदी होतो. अंगठी केवटाला नाही, अंगठी नको आहे, तुम्ही जरा ऋणात राहणंच परवडणार आहे मला. तुम्ही लक्षात ठेवा मात्र, जेव्हा तुम्ही लंकेतून 14 वर्षांना वनवासातून परत याल आणि राज्यावर बसाल तेव्हा मी मागून घेईन काय घ्यायचं ते. आत्ता काही नको मला. मागायला पण बुद्धी लागते हो. 14 वर्ष रामाला स्मरण आहे केवटाचं, कारण भगवंताला पण ते नाही ह्याचं द्यायचं आहे, ते भगवंताला सहन होत नाही ना.
14 वर्षानंतर राम सांगतात त्याला जाताना की जेव्हा अयोध्येत माझा राज्याभिषेक होईल, ते जेव्हा अयोध्येत येईल तेव्हा तू तिथं ये आणि तुला जे इच्छा राहील ते मागून घे. रामात 14 वर्षानंतर रामाचा राज्याभिषेक परत सुरू झाला. सगळी अयोध्येची मंडळी, सगळा दरबार भरलेला आहे, सगळी लोक आलेले आहेत. एवढी प्रचंड अयोध्येची जनता, एवढी प्रचंड अयोध्येचा प्रजा अशी समोर बसलेली असताना राम लक्ष्मण विचारतो, राम कोणाला शोधताय तुम्ही? लक्ष्मण केवट दिसत नाही रे कुठं आलेला. केवट कुठं दिसत नाही. गुहकाला म्हणतो, विचारतो तुझ्या राज्यातला केवट कुठे आहे? तो महाराज तो आहे तिथं, तुम्ही बोलवायला यार म्हणून वाट बघत बसलास. तात्काळ रामराय उठले आणि ते पुष्पविमानाच्या गतीनं म्हणा, रथातून म्हणा, त्या गुहकाच्या राज्यात गेले आणि केवटाला आपल्याबरोबर पुष्पक विमानात बाजूला बसून रामराय अयोध्येमध्ये आले. परत नुसते आले नाहीत, रामाने तोपर्यंत पाण्याचा थेंब घेतलेला नव्हता. आल्यानंतर रामाला जी पंगत बसली होती, कारण राज्याभिषेक झालेला होता, त्या त्या अयोध्येच्या सम्राटाची ती पंगत आहे. म्हणजे काय असेल आपण फक्त विचार करावा. राम केवटाला बाजूला घेऊन बसले जेवायला. ही भक्ताची शक्ती, सरळ वागणाऱ्याचापणा. तो अतिशय भोळा होता केवटाच्या मनात सुद्धा काही नव्हतं. हे त्यानं पाय धुतलेले आहेत, त्याची पाद्यपूजा त्यानं केली. ती मी सांगू का, मी तेच मला 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 नेहमी असं वाटतं, फार समजलं ना आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. काही समजत नाही तेच बरोबर आहे. फार शास्त्र नियम कायदे कानून, प्रेमात थोडा अस्ताव्यस्तपणा असला पाहिजे. निष्काम प्रेमात तो असतोच. गोपी कुठं कृष्णाला जाताना कधी प्रपंचाचा कधी विचार गोपीने केला होता? मुलाला जिथं शिंक असतं तिथं ठेवायच्या, त्या भानच नव्हतं त्यांना. स्वयंपाक करता करताच त्या अशा मग ना भागवंताची बासरी ऐकू आली की ते स्वयंपाक करणं थांबायचं त्यांचं. त्या तसंच ते स्वयंपाक पेटायचं, चूल सासू येऊन कमरेत लाथ मारली तरी तिला लक्षात यायचं नाही. ती जसं स्वयंपाक आहे तशीच सोडायची, तशीच धावायची. काही नव्हतं. त्या काय वेदांत शिकल्या का, कुठं जाऊन आल्या का, अंकुर पुस्तकं वाचली, काही वाचलं नव्हतं. शुद्ध भाव, शुद्ध प्रेम, भोळा भाव, सिद्धीजा. फार समजलं तर फार अडचण होते. सतत माणूस तर्क करायला लागतो. हे बरोबर आहे का नाही, हे चांगलं आहे की नाही, हे वाईट आहे की नाही, हे खरंच असं असेल ना. तो आहे ना, तो आहे. माझी भावना अशी आहे, तो इथं आहेच. माझा भाव आहे, तो आहेच. तो दुसऱ्याचा असावा असं काही नाही आहे, आग्रह नाही आहे त्याचा, पण भाव पाहिजे. जैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम. हृदयामध्ये राम असणं म्हणजे माझ्या भावनेमध्ये राम असणं. भाव म्हणजेच हृदय. हार्ट अटॅक येणारं हृदय ते हृदय नव्हे. जो माझा भाव आहे, आणि ज्याच्या भावामध्ये तो राम आहे ना, त्याला कधी शंका येत नाही. त्याला कधी शंका येत नाही की तो आहे की नाही, तो असेल की नाही. त्याला माहिती आहे तो आहेच.
केवटानं हे सगळं करताना असं काही विचार नव्हता केला की रामाकडनं जर असं चांगलं नाही. अरे रामाला असा ऋणात ठेवला त्यानं की रामाला स्वतःला येऊन त्याला विमानातून घेऊन जावं लागलं, असं ऋण ठेवलं होतं केवटाने. म्हणून महाराज म्हणाले तसं की मागायचं नाही काय, तो देणार आहे, तो सांभाळणार आहे, तोच अक्षय जतन करणार आहे. हा रामाचा सरळपणा शिकला पाहिजे, सरळता शिकली पाहिजे. राम सरळ असणं म्हणजे भोळं असणं नव्हे, सरळ असणं म्हणजे काय वेडं असणं नव्हे, पण त्याची चित्तवृत्ती अतिशय भावनाशील आहे ना. ज्याला फारसं चांगलं वाईट किंवा काय, तो सगळ्यांच्याबद्दल चांगलाच विचार करतो. ज्याला कोणी आपल्या विषयी कोणी कपट करतंय असं मनातही येत नाही, तो चांगलाच म्हणावा, तो सरळच असला पाहिजे. सरळ, जो सरळ अंतःकरणाचा आहे त्याच्या हृदयामध्ये रामाचा प्रवेश निश्चित होतो, निश्चित होतो. आता संध्याकाळचा विषय संध्याकाळी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.